बोलेश्वरी बोलिन्स या नावानं मैदानावरती उतरणार आहेत। कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव होईल। या आपण दोन आवाज पुन्हा ऐकूयात। एका बाजूला पांजूचा एक गोड आवाज भरत राऊत सर आणि दुसऱ्या बाजूने आमचे समालोचक मित्र विपुलजी पाटील यांचा आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकू येईल। थँक्यू धनंजय पाटील आणि वेलकम विपुल पाटील। कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचं देखील हार्दिक स्वागत। खूप चांगला भले मी म्हणेल काही असू द्या, टिकू सिंगर अगदी सुरात अगदी लयमध्ये आणि टिकू तुझा आवाज देखील खूप गोड आहे, आवाज देखील तुझा खूप गोड आहे, खूप बरं वाटलं तुला ऐकून। चला चला काय सुरू आहे दादा ना, काय झालं? खेळाडू शॉर्ट आहेत का? आई जुदानी घासपाडा भातपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय मल्हार बोलेश्वरी बोलिंगचा संघ। खरोखर हेच मला कळत नाहीये बघा, एक खूप चांगली स्पर्धा आपल्यासाठी राजूदादांनी आयोजित केली या ठिकाणी शिरगावच्या या गावामध्ये। प्रथमच 1 लाखाची स्पर्धा तुम्ही खेळतायत। कुठली छोटी मोठी टुर्नामेंट तुम्ही खेळत नाही, 30, 35 किंवा 10 किंवा 15,000ची टुर्नामेंट तुम्ही खेळत नाहीत मित्रांनो। लाखाची तुम्ही लाख मोलाची टुर्नामेंट तुम्ही खेळतायत आणि अशा टुर्नामेंटला खेळताना तुम्ही वेळेवर येत नाहीत। आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला या टेनिस बॉलच्या पटलावर पुढे जायचं आहे, ते कसं काय होईल? क्रिकेटची शिस्त पाळा तर तुम्ही पुढे जाऊ शकाल मित्रांनो। बरोबर स्क्रीनवरती राजू दादांना भेट घेतलं नितीन दादांची आणि राजू दादांना बरोबर नितीन दादांची गळा भेट घेतलं। काय घेतलं माहिती का बाबा, नितीन दादांची अॅनिव्हर्सरी आहे आज, तो पार्टी यहाँ पे ही बनती है। नितीन दादा गावडे सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे। तर लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नितीन दादा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। नांदा सौख्य बरे, लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। मारुती चषक आणि संपूर्ण शिरगाव गावाच्या वतीनं, कारण नितीन दादा म्हटलं बरं सर एक उत्कृष्ट लेखक आहेत, म्हणजे भरपूर काही गोष्टी आता आपण जे संगीत पाहतात किंवा जी गाणी वाचतायत त्याच्यावरती जे लेखन करण्याचं काम करतात ते नितीन दादा आहेत। आणि कदापि आपल्याला एक गोष्ट माहीत नसेल, कोविडच्या काळामध्ये आगरी कॉमेडी किंग या गावातील एक प्रसिद्ध आहेत, म्हणजे युट्यूबला जाऊन तुम्ही बघितलं तरी तुम्हाला ते चॅनल बघायला मिळेल। कोविडच्या काळामध्ये प्रत्येकावरती टेन्शन होतं, मग ते टेन्शन मुक्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आगरी कॉमेडी किंग नितीन दादा गावडे आणि आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून, त्यामुळे ते हसत फुलत ठेवण्याचं शूज बंधन करा काय बाबा, कारण मोठी स्पर्धा खेळता तुम्ही। मी जसा उल्लेख वारंवार करतोय की शूज परिधान करा, शूज, कारण इतकी मोठी स्पर्धा खेळता शूज जर नाही गेलं तर पॅनल याचा सामना करण्यात आयोजकांनी म्हटलंय। मला एक तीच गोष्ट समजत नाही की तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये एंट्री करता किंवा येता किंवा त्या स्पर्धेमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करतात, कारण प्रत्येकाची स्पर्धा मी का म्हणतोय का प्रत्येकाची स्पर्धा आहे ना, प्रत्येकाच्या स्पर्धेमध्ये नियम असतात, काही नियमावली असणार आहेत। आम्हाला बाकीच्या गोष्टी बोलाव्या लागणार आहेत, कारण त्या गोष्टी पाहता तुम्हाला मैदानावरती अंबस पॅनलाइज दोन धावेची। चला चला मॅच सुरू करा आता 1 मिनिटामध्ये तो बॉल पडला पाहिजे। काउंटडाऊन स्टार्ट 2 रन, 2 रनची पेनल्टी नंतर ऍड होणार आहेत। यस नक्कीच नक्कीच। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिल्या चेंडूवर तळण्यासाठी गोलंदाज तयार दीपक खांडेकर। पहिल्या चेंडूवर पहिला वार, चेंडू निघून जातो आउट ऑफ द पार्क। हा येतोय मारुतीची गतीला षटकार। Happy birthday, 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 happy birthday, birthday. थँक्यू, वेलकम, सुस्वागतम। आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत। आपण सर्वजण पाहते बहुजन विकास आघाडी प्रेझेंट मारुती चषक 2026 आमंत्रित गटामध्ये आपण आज पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला ऋतिकच्या बॅटमधून। दुसरा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू सर्व मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये।
एका बाजूला जयमल्लास बोलेश्वर बोलिंज आहे तर एका बाजूला आई जीवदानी घासपाडा भाटपाडा आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. षटकाराने खातं उघडलं आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडताना तो षटकार दिसलाय. ऋतिकला तुम्ही पाहू शकाल. दुसरा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक कोणी नाही स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा रेषाबार स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या ग्लॅबला क्लिअर करत चौकार. खूप चांगला फटका क्रॉस बॅट स्ट्रोक अगदी चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं गेलं. विपुल पाटील आमच्या समितीत आहेत का कोण विसरणार या विपुलला कोण विसरणार या खास करून ऋतिकला. वसई विरार प्रीमियर लीग संघ अडचणीमध्ये होता. जवळ आपण पाहिलं तर मला वाटतं विकास दुबेचा तो संघ होता. जवळ 9 विकेट पडल्या होत्या. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आणि त्या वेळेस जीवदानीच्या मैदानावर अगदी मी म्हणत गेम चेंजर संकट मोचक तारणहार हाच ऋतिक ठरला होता. क्वालिफाय झाला होता संघ मला तोच ऋतिक जो पहिलाच सामना VVPL लीग विरार प्रीमियर लीगचा पहिला सामना खेळून आपल्या टीमला पुढे आणलाय. तोच ऋतिक आज आपण या मारुती चषकामध्ये खेळताना पाहतोय. काय ठोकलाय अप्रतिम फटका ठोकलाय चौका ठोकलाय 3 चेंडू 10 धाव संघाला काढू खेळतोय. ऋतिक फॉर्म मध्ये इन फॉर्म खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. बराच बाहेर चेंडू निघून गेला. वाईटचा इशारा होतोय. एका बाजूला गोलंदाजी मारवरती दीपक आहे. दीपकला सुद्धा माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. एक महत्वाचं षटक हातात असताना इथून त्या महत्वाच्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा जास्त आल्यात आणि नंतरच्या 3 मध्ये त्याला देखील माहिती आहे कमबॅक करणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथून सेफ डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू सुद्धा येणाऱ्या 2 चेंडूमध्ये दीपकला देखील माहिती आहे जास्त धावा नाही खर्च करायच्या आहेत. पूर्ण पाहिलं की एकतर बॅटर फुटवर्कचा वापर करत नाहीये जागेवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्या आपण रेंज पासून लांब राहायचं आहे. गुड लाईन अफलातून कौतुक चेंज ऑफ फेस. यावेळेस आपण पहिला वेग वाढवलाय. अगदी चेंडू फुलवर लेंथ हाताळला गेलाय. भले तो ऋतिक आहे भले VVPL च्या त्या स्पर्धेमध्ये संकट मोचक ठरला होता तारणहार ठरला होता मात्र या मॅच मध्ये त्याच ऋतिकला आम्हाला बीट करायचंय. बीट केलंय. गुड बॉलिंग मिस्टर दीपक खांडेकर. बॅट बॉल खूप चांगली गोळी आतापर्यंत. एक षटकार एक चौकार जर आला तरी मात्र 3 चेंडू आतापर्यंत डॉट केलेत दीपक खास करून. यावेळेस ऑफ स्टंप सोडून चेंडू निघून जातोय. हा देखील चेंडू अप्रतिम हाताळला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पळकावर पाहतोय 11 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पूर्णतः बॉडीला मूव्ह करून खेळायचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली गोलंदाजी वेल डन दीपक खांडेकर. खूप चांगली गोलंदाजी केली. एक षटकार एक चौकार ऋतिकच्या बॅट मधून मात्र धावा आहेत पलकावर त्या म्हणजेच बिनबाद 11 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं ऋतिकने ती आक्रमकता दाखवली होती. पहिल्या 2 चेंडूवरती स्ट्रोक्स खूप चांगले खेळत. त्याच्यानंतर दीपकला देखील माहिती आहे पॉवर प्लेचं महत्वाचं षटक हाताचं मला देखील कमबॅक करायचं आहे आणि कमबॅक करत असताना शेवटचे 3ही चेंडू निर्धाव चेंडू हाताळले आहेत. सुरेख गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगलं षटक हाताळलं. एका बाजूला ऋतिक इनफॉर्म होता. इनफॉर्म खेळाडूला बांधून ठेवलं. नंतरच्या 4 चेंडूवरती धावा नाही दिल्या मात्र 1 धाव नंतरच्या 4 चेंडूवरती खर्च केली. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले. दुसरं षटक दुर्गेश घेऊन आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक असणारे दुर्गेश घेऊन आलायत. अमोल स्ट्राईक वरती येताना 2 सलामीवीर बॅटर ऋतिक आणि अमोलची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. दुर्गेश दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न बॅकअप लॉंग ऑन वरती वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये नाही आलाय. घाई करत असताना चिराग थोडीशी चुकी करतोय. त्यानंतर त्याला बॅकअप देण्यासाठी याला पुन्हा एकदा खेळू त्याच्या सुद्धा हातामध्ये चेंडू नाही आला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. 13 वरती धावफलक 13 झालेत. सुरुवात आहे आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना पाहतो. थोडासा उशीर आपण चालतो याचं कारण संघ थोडेसे उशीर आलेत. आयोजक अगदी दिलेल्या वेळेवर 9 वाजता अगदी रेडी पोझिशन मध्ये आयोजक होते. जर टीमने आम्हाला जर व्यवस्थित वेळ दिला असता तर 6 ओव्हरच्या मॅचेस नक्कीच या ठिकाणी आम्ही खेळू शकलो असतो मात्र ते शक्य नाही आताच्या घडीला. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. वाडिश लॉंग ऑन डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळणार. 1 धाव. 1 से काम चलाना पडेगा. 1 से बिना कुछ नाही. धावा झालेत ते तब्बल 14 धावा.
14चा अवसर खूप चांगला उल्लेख केला की आयोजकांनी खूप चांगली स्पर्धा बळे, पण खेळाडूंचा साथ कशा प्रकारे धनंजय पाटील सरांनी मागच्या इनिंगमध्ये आणि मागच्या मॅचमध्ये उल्लेख केला की तुम्ही इतकी मोठी स्पर्धा करतायत, इतकी मोठी स्पर्धा करताना काही बेसिक्स रूल तुम्हाला त्या माहिती पाहिजेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटला लागलाय किनारा, विकेट किपरचा मिळालाय सहारा, ऋतिकला मैदान सोडावं लागतं, विकेट डाऊन. La 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 la. थँक्यू. बघा एक इनिंग बेस्ट इनिंग खेळत होता. चेंडू पाहू शकाल तुम्ही अगदी बॅट अँड पॅडच्या अगदी मधून बॅटला ब्रश करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. गुड बॉलिंग, खूप चांगला चेंडू हाताळला गेला. चर्चा करत होतो आपण याच ऋतिकची, ज्यानं वसई विरार प्रीमियर लीगमध्ये चांगली इनिंग खेळली होती. तो पिक्चरमध्ये आला होता, तो फ्रेममध्ये आला होता, कारण ती इनिंग जी होती ना, ती मॅच विनिंग इनिंग होती. ती अगदी प्रेक्षकांच्या लक्षात राहील ती इनिंग वसई विरार प्रीमियर लीगमध्ये ऋतिकने खेळली होती. मात्र यावेळेस तो थोडासा फ्लॉप ठरलाय. एक अपेक्षा होती ॲज अ ओपनर म्हणून कदाचित जी इनिंग वसई विरार प्रीमियर लीगमध्ये त्या ठिकाणी सोडली होती ती ते पकडणं गरजेचं होतं. या कारणास्तव आपण त्याला ॲज ओपनर म्हणून पाहिलं होतं, मात्र लवकर बाद झालं. कौतुक असेल गोलंदाजाचं, कारण इतक्या मोठ्या खेळाडूला लवकर डगआउटमध्ये पाठवणं म्हणजे कठीण असतं. मात्र गुड बॉलिंग, कौतुक असेल मिस्टर दुर्गेश यांचं. धावसंख्या झाली ती तब्बल 14. ओ यावेळेस विथ द टो चेंडूला खेळायचं होतं, बडे थोडंसं पंप केलं होतं टोवर उभं राहून. मात्र स्टोक ऑन ऑफ साईडला पॉईंटच्या वरून खेळायचा होता. मात्र बॉल आणि बॅटच्या प्रॉपर करेक्शन झालं, चेंडू मात्र एसटीच्या मागे निघत होते. डॉट बॉल. निर्धाव चेंडू हाताळला सर. पहिलं षटक पाहिलं ना, सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती खूप चांगली होती. त्याच्यानंतर दुर्गेशने देखील हात खोलण्याची संधी नाही दिली. ऋतिकचा विकेट देखील या षटकामध्ये आपण पाहिला. नॉन स्ट्रायकिंगवरती अमोल सज्ज आहे, पण मोठे फटके नाही दिसत आहे. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ अजूनही आहे. चेंडू खेळला हवेमध्ये, मिड विकेटच्या डोक्याच्या वरती चेंडू निघून गेलाय. टाटा बाय बाय करत चेंडू गेलाय सी मार्शा बाहेर. षटकार. थँक्यू. नक्की टाटा बाय बाय करत ऑफ स्टंपच्या बाहेरचं अगदी शफळ होऊन यावेळेस ऑन साईडला पिकअप स्टोक. खूप चांगला फटका आणि खूप चांगला उल्लेख तुम्ही केला विपुल की टाटा बाय बाय. खरोखरच हा जर षटकार नक्कीच आमचे DBN लाईव्हचे जे ऑपरेटर आहेत ते नक्कीच दाखवतील. हा एकूण षटकार कितवा आहे, जवळपास 150हून अधिक षटकार मला ते होऊन गेलेत, 200च्या वर गेलेत बघायला आम्हाला माहिती आहे ते. ओ चेंडू टॉस झालाय, समोरून चेंडू टॉस झालाय. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न केला होता, जी अपेक्षा केली होती बाउन्सची, त्याहून अधिक चेंडू बाउन्स झालाय. गुड बॉल, चांगला चेंडू हाताळला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पळकावर तुम्ही पाहू शकाल. धावा झाल्यात जय मल्हार बोलेश्वरी बोलिन्स या टीमची 20 धावा. राजा तू मला राजा रे राणी मी तू राणी रे. राजा तू मला राजा रे राणी मी तू राणी रे. सनम तू मला सनम रे सनम तू मला सनम रे सनम मी तू जानम रे. तिसरा षटक कल्पेश पाटील अमोल आणि जयची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. जयच्या बॅटमधून एक षटकार आलाय, पण पॉवर प्लेचं षटक पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. तदनंतर षटकार येऊन देखील मात्र 9 धावा आल्या. 20 वरती धावफलक. इथून मोठे फटके येत आहेत, पण ते सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन नाही होत आहे. धावफलक वेगाने पुढे नाही सरसवत आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 20 वरती धावफलक. इथून या मॅच मध्ये आपण जर का या सामन्यावरती मागच्या 2 दिवस स्पर्धा पाहिला, कदाचित 60+, 60, 50च्या वरती धावफलक प्रत्येक मॅच मध्ये कदाचित उभं राहते. एक माहिती नक्कीच आवर्जून विपुल तुझ्यापर्यंत पोहोचवणार. या चेंडू नंतर ऑन साइडला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर देखील आहे, मात्र कल्पेशनं सोडलाय झेल. घाई केली, भरपूर वेगानं पुढे आला, या कारणास्तव तो झेलचा अंदाज घेता आला नाहीये. कल्पेश कडून झाले चुकी. कॅच ड्रॉप. धावा मिळतील या ठिकाणी, त्यात तब्बल 2 धावा. जो तू उल्लेख केला विपुल की जवळजवळ 50 धावा, 55 धावा, कालच्या दिवसामध्ये 111 धावा विपुल
या मैदानावर आपण पाहिलेत. ते देखील आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेला. मिस्टॅन स्ट्रोक आहे. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. आता काही नाही करणार चूक. संकेतने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. गडी बाद. सोडून गेला गायात लय काला गेला तुम्ही सोडून गेलतो ग तुला गेलतो दुबई नोटी गमावाला चमकली माझे नशिबाची चांदणी गमावून नोटी हाल्याने तुला मायेच्या माझ्या थँक्यू. चुकी झाली होती ती चुकी मात्र सुधारली गेली आहे. यावेळेस देखील आउटसाइड ऑफस्टम्प चेंडू ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेरचा चेंडू तिथून मात्र चेंडूला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. फटका फसलाय आणि खूप चांगला कॅच. शॉट्स जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये खूप चांगला कॅच टिपला गेला त्या ठिकाणी. विकेट डाऊन. धक्का बसतोय. आणखीन एक तो म्हणजेच जय मल्हार बोलेश्वरी बोलिंज या टीमला 22 वर 2 धावा. 2.2 चेंडूचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. धावा झाल्या त्या 22 वरती 2 विकेट डाऊन झाले. धावफलक अजूनही शांत गतीने पुढे सरकत आहे. इथून जयच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. आता त्याला यश कशा प्रकारे साथ देईल. पण एका बाजूला आई जीवदानी घासपाडा बाटपाडा आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं. सर्कलच्या आतमध्ये खूप चांगला झेल टिपला गेलाय. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहिलाय. 22 आणि 2 विकेट देखील डाऊन पाहिल्यात. यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून तिसरं षटक आहे. या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळ चालेल. शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम खेचण्याचं काम देखील केलं जाईल. हे पाहावं लागेल तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये मोमेंटम कोणत्या बाजूने धावते आणि ते कशा प्रकारे कायम शेवटच्या षटकापर्यंत राहते. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे आत आल्यानंतर मागे सरळ यष्टी रक्षकाकडे निघून गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. टप्पा पडला त्यानंतर चेंडू आत आला मागे सरळ निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच खूप चांगला चेंडू आहे. आणि यावेळेस देखील आपण पाहिलं तर जागेवरून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. अगदी समोर अगदी जवळ गेलाय चेंडू. ऑन साईडला ट्रॅव्हल झालाय. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे. सिंगल मिळणार. एक चांगला उल्लेख तू केलास मोमेंटमचा. खरोखरच जर तुकाराम सर असते तर नक्कीच म्हटलं असं की मोमेंटम अगदी वाऱ्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे या मैदानात जे वारे वारतात ना वेगाने त्याप्रमाणे मोमेंटम आहे. कधी कोणाच्या दिशेनं फिरणार याचं काही नियम नाही. सध्याच्या घडीला मी तर म्हणणार की गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे. मात्र हा मोमेंटम बदलायला वेळ लागणार नाहीये कारण हवेची साथ आहे. त्याप्रमाणे बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारे होईल का. शॉर्ट बॉल आहे ऑन साईडला. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. मिड विकेट टीपला फिल्डर आहे. एक धाव तर वेगानं काढलाय. फक्त सिंगल. एका धावेने धावसंख्या झाल्या फलकावरती तब्बल 24 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 24 धावा. बोलिंगला देखील माहिती आहे की इथून मोठे फटके नाही येते ना. सिंगल डबल चालू ठेवणं जास्त गरजेचं आहे. सिंगल डबलनी धावफलक पुढे देण्याचं कार्य फलंदाज केलं जाते. आतापर्यंत या 2 चेंडूवर 2 सिंगल पाहिलेत. 5 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये आपण पाहिले. 24 वरती आहे धावफलक. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक काही नाही करणार चूक. दुर्गेशने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 24 लॉस ऑफ 3 विकेट. पाहू शकाल त्या ठिकाणी यावेळेस देखील शॉर्ट ऑन पुल खेळायचा होता. अगदी तो नोटच्या जवळचा चेंडू नाकाच्या अगदी जवळ तो चेंडू तो मात्र तिथून मात्र चेंडूला खेचून काढला होता आणि स्क्वेअर लेग मध्ये खूप चांगला कॅच टिपलाय. एका साईडला ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला होता 50, 55, 60 धावा विपुल व्हायला हव्यात. मात्र त्या धावा जर तुम्हाला बनवायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूला अँकर रोल मैदानाच्या आतमध्ये अदा करावा लागेल. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की नांगर टाकून उभं राहावं लागेल त्याचप्रमाणे 3 धावा देखील येणं गरजेचं आहे. एखादी पार्टनरशिप बिल्ट होणं जेणेकरून जवळपास 20 ते 25 धावाची पार्टनरशिप ज्याप्रमाणे आपण म्हणतात 50-55 धावा यस होतील का होणार नाहीये. या मैदानावर ही धावसंख्या नक्कीच होऊ शकेल. मात्र सध्याच्या घडीला 24 धावा फलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 मध्ये जर आपण अंदाजे विचार केला ना 20, 25 किंवा त्याहून अधिक म्हणजे दिल मागे म्हणजे याहून अधिक जर धावा आल्या ना तर ज्याप्रमाणे आपण म्हटलं 50, 55, 60 नक्कीच होऊ शकतील. गोलंदाज तयार. षटक क्रमांक आपण मध्ये 4 दुर्गेशला आपण मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक हँडला बॅटर आहे जय. बॅट चेंज. यष्टी रक्षकाला बीट करून चेंडू मात्र लेग स्टॉप रिझनच्या दिशेने रवाना. चौकार 4 धावा.
ऍक्शन रेकॉर्ड लागला. यष्टी थोडंसं रिॲक्ट करताना लेट रिॲक्ट केलं गेलं आणि चेंडू हातापासून निघून गेला लांब. बीट कर सीमारेषावर लॉंग स्टॉप रिजन दिसणे. चौकार आलाय. नशिबाचा गवळण चौकार आलाय. चौकाराची गरज होती. जय एका बाजूला चांगली खेळी करतो, त्याच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका देखील पाहिलाय, पण त्याच्या खेळीला साथ देण्यासाठी समोर फलंदाजांनी उभं राहणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली होती, मागे सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगा. असं आतापर्यंत मॅचमध्ये चित्र हे चालू आहे. मोठे फटके येत आहेत, त्यानंतर सिंगल डॉट देखील येत आहेत. मग आई जीवदानी घासपाडा भाटपाडा संघाला देखील माहिती आहे इथून मात्र मोठे फटके सिंगल नाही घेऊन यायचे. डॉट आल्यानंतर तो दबाव फलंदाजावरती टाकला जातोय, प्रेशर बिल्ड केला जातोय. इथून आपण पाहू शकता जय एका बाजूला सेट आहे, त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण पाहिले आहेत, पण इथून या धावफलकाला जलद गती देणं देखील गरजेचं असणार आहे. 28-28. पुन्हा एकदा चेंडू मागे निघून गेलाय. पंचांचं बोट हवेमध्ये. जयला मैदान सोडावं लागते. जय बॅक टू द डकआउट. अरे एक पूर्णांक 3 चेंडूच्या खेळामध्ये आपण दुर्गेशचा पाहिलाय. काय षटक हाताळलं. पहिलं ते पॉवर प्लेचं षटक, त्याच्यानंतरचं हे चौथं षटक हाताळलं. खूप चांगला गोलंदाजी. पुन्हा एकदा टप्पा पडला, चेंडू सरळ मागे निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालंय. अजून एक निर्धाव चेंडू. 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण या मॅच मध्ये पाहिला. 28-28 वरती धाव फलक. दुर्गेश अप्रतिम गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले तिथे षटक देखील महत्वाच्या षटकात असताना ती एक जबाबदारी. मात्र तिथे 9 धावा खर्च केला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर आपण चौकार पाहिला होता, त्यानंतर मात्र आतापर्यंत या षटकामध्ये 4च धावा आहेत. लगातार जे 3 चेंडू निर्धाव चेंडू हाताळले. सुपर गोलंदाजी. मागे निघून गेलाय. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडू जातोय सीमारेषावर. चौकार. बघा या ठिकाणी थोडं थांबवतो डीजे, कारण कॉल देतोय आई सत्वाई खार्डी टीम आणि कामलोली टीम कॅप्टन. आपण जर आला असाल तर टॉस करण्यासाठी या. आई सत्वाई खार्डी आणि कामलोली टीम कॅप्टन आला असाल तर आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. उल्लेख केला पुन्हा एकदा एसटीच्या मागे लेग स्टॉप रिझन विपुल तुकाराम सर नेहमीच म्हणतात, एकदा करतात ते चूक आणि वारंवार करतात त्या चुका. हे एकदा चूक झाली नाहीये, ही एकदा चूक झाली नाही तर वारंवार चुका त्या ठिकाणी होत आहेत, कारण 2 ते 3 चौकार आतापर्यंत गेले तिकडे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस देखील बॅट चेंज. विकेट किपरने टिपलाय झेल. आणखीन एक विकेट डाऊन. Tomás, dada que Tomás, mamá más. Piénsalo. It's the time to be him, más. थँक्यू. बघा विकेट पडण्याचा सिलसिला थांबत नाहीये. यावेळेस जर आपण पहिला शॉर्ट बॉल होता आणि हा देखील चेंडू जर आपण पाहिला तर अगदी समोरून टॉस झाला होता आणि याच चेंडूला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या अगदी कडीला चेंडू साठवून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय अगदी गुलदस्त्याप्रमाणे. विकेट आणि विकेट म्हणजे ते कालच्या दिवसामध्ये बऱ्याचदा गाणं आमच्या डीजेवाल्यांना लावलं होतं. तू चल मैं आया 7 समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आया. हे गाणं आमच्या गणेशनं बऱ्याचदा वाजवलं, जयदीपनं बऱ्याचदा वाजवलं कालच्या दिवसामध्ये गाणं. तशा प्रकारचं सध्याच्या घडीला क्रिकेट चालू आहे. तू चल मैं आया. खेळाडू मात्र खेळपट्टीवर थांबत नाही. विकेट म्हणत सगळ्या धक्के पे धक्का दे धक्का. सध्याच्या घडीला क्रिकेट सुरू आहे. गोलंदाज तयार. मिस्टर कल्पेश यांना तुम्ही पाहू शकाल. कल्पेश मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू अपील मैदानाच्या आतमध्ये केले गेले. आणखीन एक डॉट बॉल. धावफलक चालवणं देखील गरजेचं आहे. तू चल मी आया, पण या धावफलकाला गती देणं सुद्धा या धावफलकाला चालवणं गरजेचं आहे. धावफलक 32 वरती स्थिरावलंय. गोलंदाजी मार वरती कल्पेश मात्र आहे.
गणेश आणि साई दोन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत आणि येणाऱ्या 5 मध्ये किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल, निदान 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का ते देखील पाहावं लागेल. या 45 ला टच केलं जाईल, या सर्व काही गोष्टी पॉसिबल आहेत. पण इथून कशा प्रकारे खेळ केला जाईल. चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चेंडूने फील्ड केला, फेकी वेगाने केली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 4.2 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला. डबल 33 धावा. साई नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले, त्याच्या विरोधात कल्पेश म्हात्रे. या संपूर्ण मॅच मध्ये जर का आपण आतापर्यंत पाहिलं बोलिंगच्या बाजूने एक सर्वात खंतची बाब मध्ये 14 चेंडू डॉट खेळले आहेत. आई जीवदानी घासपाडा भातपाडाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आहे. 14 चेंडू डॉट हाताळले आहेत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, चेंडू सरळ मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतो. सरांनी उल्लेख केला तुम्ही प्रत्येक चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करते सर. हीच तर चुकी झाली आहे. मी वारंवार हेच तर म्हणतोय की जर तुमच्याकडे फुटवर्क नसेल, ज्याप्रमाणे म्हणतो ना आपण मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर फुटवर्क जर तुमच्याकडे नसेल तर हा परिणाम तुम्हाला वारंवार हा परिणाम तुम्हाला पाहावयास नक्कीच मिळणार आहे. आणखीन एक विकेट बघा, फक्त विकेटची चर्चा सुरू आहे. धावा फलकावर 33 आणि 33 धावसंख्येवर हा तब्बल 6वा गडी बाद झालाय. विकेटची चर्चा, विकेटची मैदानाच्या साई आपल्याला दाखव माहित तंबूच्या दिशेने येताना दिसतोय. याही गोष्टीचा उल्लेख करण्याचा जर जेव्हा तुम्ही जागेवरून खेळत अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जेव्हा केला, कदाचित ती पॉवर जनरेट नाही होत. जो बॅटमधून तुमच्या फटका एक्झिक्यूट करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात त्या फटक्यामध्ये तितकीशी ताकद, ती पॉवर नाही दिसत. ही देखील विचार करायला वारंवार पहिल्या षटकापासून सरांनी उल्लेख केला होता की तुम्ही जागेवरून मारण्याचा प्रयत्न करतात. यावर चर्चा करायची होती, फुटवर्क करायचं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये फुटवर्क नाही दिसत. त्या कारणाचं हे धावफलक आहे ना थोडंसं खूप मागे येताना दिसत. 33 वरती आहे धावफलक. येणाऱ्या 2 चेंडू जर का एखादा मोठा फटका आला तर कदाचित 40 ला टच, 40च्या पारची कहाणी असेल का 40च्या आत, ते देखील पाहावं. रवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नक्कीच. आणि एक आवर्जून मी म्हणेल की बघा, ज्यावेळेस शॉर्ट बॉलिंग जवळजवळ आपण आतापर्यंत पाहिलंय, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बॅटचं वेट, जे बॅटचं तुमचं वेट आहे ना, तुम्ही 950ची बॅट खेळण्यासाठी घेतायत किंवा 1 किलोची घेतात. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्ही सरावासाठी कुठली बॅट घेता. डेली तुम्ही जी सरावासाठी बॅट घेता ना विपुल, ती बॅट देखील तुम्हाला मॅचच्या दिवशी आणणं गरजेचं आहे. आता काही खेळाडू काय करतायत, सरावाच्या दिवशी वेगळी बॅट असते त्यांची आणि ज्यावेळेस मॅचला जायचं असते ना त्यावेळेस अगदी नवी कोरी करकरीत बॅट घेऊन मात्र निघतायत. कधी कधी त्या बॅटचा देखील प्रभाव जाणवतोय. एक आणखीन चांगला चेंडू पाहिला पण धावत संख्या झाली ती 34. शेवटचा चेंडू असेल, गोलंदाज तयार, शपथ झालाय ऑन साईडला. यावेळेस फटका खेळ, मात्र फटका हवेत, मागे फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. ओ काय झालं त्या ठिकाणी, झेलता अंदाज मला वाटतं दुर्गेशला आला नाहीये. 2 झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, स्ट्राईक एंडला थ्रो जातोय. 3 धावा आणि ते 4 धावा. भले मोठा फटका बॅटने खेळला गेला नाहीये बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र या ठिकाणी धावून पळून अक्षरशः शरीरात थकून ह्या 4 धावा शेवटच्या चेंडूवर कंप्लीट केल्या आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत त्या तब्बल 38 धावा प्लस 38 आणि इथे आपल्याला प्लस 2 धावा या ऍड कराव्या लागतील, जी आपण पेनल्टी दिली होती. कारण कंपल्सरी शूज नव्हती, या कारणास्तव आपण 2 धावांची जी पेनल्टी दिली होती घासपाडा या टीमला, त्या कारणास्तव 38च्या जागी आता 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान जय मल्हार बोलेश्वरी बोलिन्स या टीम समोर दिले गेलेलं आहे. चला नेक्स्ट मॅच कॉल देतोय मी. पुढच्या मॅचचा दोन्ही टीम आला असाल तर प्लीज विनंती करतोय टॉस करण्यासाठी या. आई सतवाई कार्डी टीम कॅप्टन आणि कामलोली टीम कॅप्टन आला असाल तर प्लीज टॉस करण्यासाठी जा. विनंती करतोय दोन्ही टीम कॅप्टनना आणि इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साधे समालोचक धनंजय पाटील यांना. तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या डीजेच्या दिशेनं. डीजे धनेश या आपण त्यांना ऐकूया. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची.
खराडीचे कॅप्टन चला या आई सतवाई खराडीचे कॅप्टन आलात का? गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, चिक चला दोन्ही संघादरम्यान पुढच्या काही वेळामध्ये तो नाणेफेकीचा कॉल आहे तोही होणार आहे, कारण आई सतवाई खराडीचा संघ आहे, कामलोलीचा संघ बरोबर पोहोचला आहेत आणि दोन्ही संघ प्रवास करून आले आहेत, कारण भरपूर मोठा प्रवास करून दोन्ही संघ पोहोचलात. खराडीचाही पोहोचलाय, कामलोलीचा आता या ठिकाणी पोहोचलात. फक्त थोडा वेळ खराडीचा संघ या ठिकाणी पोहोचणार आहे. त्याच्यानंतर शिरगावचा संघ दिसेल, खानिवडेचा संघ तुम्हाला दिसेल, शनिदेव टिंबीपाडा दिसेल आणि V24 बॉयचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एकूण 10 संघांमध्ये या लढती आहेत. त्या लढती तुम्ही मैदानाच्या मध्ये अनुभवणार आहात. आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये विपुलजी पाटील यांचा आपण आवाज ऐकणार आहात. यापूर्वी भरतजी राऊत सर यांचाही आपण आवाज ऐकलात, कारण अगदी 3 ते 4 दिवस त्यांचा आपण आवाज ऐकलात आणि आजही त्यांचा आवाज पुन्हा आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकतात. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण या स्पर्धेचा 4था दिवस मराठी भाषा आजचा दिवस म्हणून देखील आपण पाहू शकतायत आणि संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण सध्या DBN लाईव्हच्या वतीनं आपल्याला कव्हरेज होत असताना पाहायला मिळते. जसं राजूदादा म्हटलं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि खास करून राजूदादाबद्दल म्हणायचं झालं तर आदर सन्मान मान. शिरगाव गावची शान म्हणजे राजूदादा. गावात कुठलंही काम असो धावून जाणारे, सर्वांना आदर प्रेम देणारे, सर्वांना आपुलकीचा माणूस ते म्हणजे राजूदादा. सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारे, तन मन धन देऊन समाजसेवा करणारे नावाचा ब्रँड म्हणजे राजूदादा. बहुजन विकास आघाडीचे युवाध्यक्ष आणि पक्षाचे एकनिष्ठ हेच लक्ष. चला मॅचला सुरुवात होते, जाऊया. चला मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल सन्मान दिलाय. माहित आहे की चिंट्याला दुसरा बॉल होता, चिंट्याला माहित आहे की बाबा काय करायचं, या कंडिशन मध्ये कसं खेळायचं. पण कल्पेश म्हात्रेची पण फिल्डिंग पाहिली होती मैदानाच्या मध्ये. पहिल्या डावामध्ये कल्पेश म्हात्रेनं केलेली फिल्डिंग, काही सुटलेल्या कॅचेस, काही गोष्टी मैदानावरती आपण पाहिल्या होत्या. धावसंख्या धावफलकावरती 2. पहिल्या 2 बॉलचा केस संपला. विपुल पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत. विपुल आपलं पुण्याचं स्वागत आहे. धावांचा पाठलाग तितका नाही आहेत, पण 40 धावा देखील काही कमी नाही आहेत, ते प्रयत्न करावे लागतील. दुसरी गोष्ट, एका गोष्टीच्या चर्चेकडे मी नक्कीच येईन. या बॉल नंतर मी आपल्या दिशेने पुन्हा एकदा येईन. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गणेश तयार. फटका खेळलाय, अगदी मोठा स्ट्रोक खेळलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती एका धावेनं पुढे गेलायत, जाऊन पोहोचते ती मात्र जवळपास 3च्या घरामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरत सरांच्या जोडीने आपण जॉईन होते. सुरुवात जय मल्हार बोलेश्वरी बोलिंग संघाची स्टार्ट फ्लाइंग झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 घेतल्या होत्या, पण ते कन्वर्ट नाही करू शकले. एक कारण आहे, हे मैदान तुम्हाला जाणणं गरजेचं आहे. का प्रथमतः तुम्ही या मैदानावरती आल्यानंतर काही भौगोलिक परिस्थिती तुम्हाला जाणायची आहे. कधी कधी काय होतं, आम्ही भरपूर वेळा समालोचन करताना एक गोष्ट म्हणतोय का बाटपाडा घासपाडा हा संघ एक नाही, भरपूर वेळा या स्पर्धेमध्ये खेळतोय, म्हणजे भरपूर वेळा मैदानावरती खेळतोय. तर मग मैदानाच्या सर्व दिशा माहित आहेत कधी काय करायचं. पण ते एक चूक होती, बोलेश्वरी बोलिंग थोडा लेट आला, मैदानाचा अनुभव नाही घेतला आणि कदापि तो इम्पॅक्ट राहिला आतापर्यंत मॅच मध्ये. नक्की सर, खूप चांगला उल्लेख केला तुमचा. तुम्ही पहिल्या दिवसापासून या ग्राउंडवरती झालेल्या मॅचेस कशा प्रकारे पाहिल्यात हे देखील गरज होतं अभ्यास करण्याची, आणि तो सराव नाही दिसला. उजव्या यशीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, सरळ टप्पा पडल्यानंतर मागे निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता खूप चांगला उल्लेख. तुम्ही या मैदानावरती झालेल्या मॅचेस तर नाही पाहिल्यात, कदाचित जर का मॅचेस पाहिल्या असतील, पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा येणं गरजेचं आहे, त्यानंतर सलामीवीर बॅटरला एका बाजूने स्ट्राईकवर उभं राहणं देखील गरजेचं असतं. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 3 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी, कारण पहिल्या 5 बॉलमध्ये धावा आल्या, आतापर्यंत 3. एका महत्वाच्या चर्चेकडे आपण पुन्हा येणार आहोत. राऊंड विकेट
पूल केलाय, फुल पॉवरफुल ठरेल. बॉल चाला इंटू द गॅप मध्ये, चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर, चौकार. थँक्यू. धाबा जर आपण पहिलं तर जाऊन पोहोचतोय 7 धाबा. एकतर आईजुदाने घासपाडा भाटपाडा नाही पहिल्या षटकामध्ये ती थोडी चुकी केली होती. पहिल्या 3 बॉलवरती तुम्ही जवळपास 3 सिंगल घेतल्या होत्या, त्याच्यानंतर 2 डॉट आले होते. एका गोष्टीच्या चर्चेकडे पुन्हा एकदा तुम्ही 30 बॉल तुम्ही खेळतायत. 30 बॉल पैकी बोलेश्वरी बोलिंग संघाचे 14 बॉल डॉट होते. 16 बॉल डॉट होते. 16 डॉट होते, 14 बॉलवरती फक्त रन आल्या होत्या. यानी की काय झालं, तुम्ही अर्ध्यातले अर्धे ओव्हर म्हणजे 5 ओव्हर पैकी तुम्ही 3 ओव्हर मध्ये रन नाही बनवू शकले. ज्या काही रन बनवल्या त्या तुम्ही 12 बॉल मध्ये बनवल्या होत्या, 12 ते 13 बॉल मध्ये बनवल्या होत्या. आणि तेच कुठेतरी क्रिकेटमध्ये बारीक सारी गोष्टी आहेत. भरपूर वेळा काय म्हणतो आपण क्रिकेटमध्ये की षटकार चौकारानं क्रिकेट खेळलं जातात. बहुधा असं नाही आहे. क्रिकेटचा खेळ सिंगल आणि डबलनं खेळला जातो. सिंगल डबल क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहेत. आणि कंपॅरिझन देखील आपल्या स्क्रीनवरती काय दाखवलं होतं, जय मल्हार बोलेश्वरी बोलिंग पुढे होता. या कंडिशनला त्यांना 1 ओव्हर मध्ये 11 केल्या होत्या. आई जुदानी घासपाडा भाटपाडा 7 वरती आहेत. महत्वाची गोष्ट काय तर दोघांनी विकेट नाही गमावली होती. आता इथून घासपाड्याला माहित आहे की बाबा जास्त काही घाई करायची नाही, कारण रिक्वायर्ड रन रेट तो दिसतोय 8.50. नक्की तो रिक्वायर्ड रन रेट याच्या प्लॅनिंगनुसार पहिल्या इनिंगचा खेळ करताना कदाचित बोलिंग्सनी प्लॅनिंग नव्हतं केलं. त्यांना देखील मॅचमध्ये पाहिलं तर पुढे होते, त्याच्यानंतर बॅकफूटवरती आले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती, चेंडूला फील्ड केली जाते, फेकी केली जाते, सिंगल कंप्लीट केलं जाते. इथून आई जीवदानी घासपाडा भाटपाडामध्ये दोघांचं विकेटवर उभं राहणं जास्त गरजेचं होतं. आपण बॉलिंगचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर ते विकेटची लाईन कंटिन्यू विकेट जाताना दिसले. त्या कारणास्तव धावफलक मागे राहिलं. जसं म्हणतात की बाबा शिरगावचं मैदान म्हटलं की षटकार चौकारांची आतिषबाजी होणारं मैदान आहे. कारण 200 पेक्षा जास्त सिक्सर आतापर्यंत 3 दिवसामध्ये लागले आहेत. अजून 3 दिवस आहेत, म्हणजे आजचा उद्याचा आणि परवाचा दिवस आहेत. 200चं कदापि 400 होणार आहेत. मग त्याच्यावरती लक्ष असणार आहेत. गोलंदाज तयार होतात पुन्हा ओव्हर द विकेट. फटका खेळलाय, बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 6. षटकार चिंट्याच्या बॅटमधून 6. ऍक्शन रिप्ले उजव्या यशीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, चेंडू आत आले आणि रडारमध्ये आलते. फलंदाज चिरागला देखील माहिती होतं चेंडूच्या रडारमध्ये होतं आणि खूप चांगल्या प्रकारे पिक केलं. आणि काय फटका खेळला सरळ चेंडूला 6 धावेसाठी. 224 षटकार, खूप चांगला उल्लेख आहे. 400 पार झाले येणाऱ्या 3 दिवसामध्ये. कदाचित शिरगावचं मैदान आहे, मोठे फटके दिसत, पण त्या मोठ्या फटक्यात तुमचं सिंगल डबल येणं देखील गरजेचं. पहिल्या इनिंगमध्ये जसा उल्लेख केला 16 डॉट, कदाचित तिथे 10-15 सिंगल असेल तर 50च्या प्लस देखील धावफलक गेलं असतं. किशोर पाटील दाखल होत आहेत. किशोर आपलं स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती यावं. किशोरजी पाटील आपण यावं मंचावरती. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 14 धावा आहेत. दुसऱ्या बाजूने जय मल्हार बोलेश्वरी बोलिंगला जसं बाबा पहिल्या धावामध्ये घडलं होतं, ऋतिक मैदानावर त्याला ज्यानं नुकताच एक मोठी स्पर्धा VVPL मध्ये आपल्या नावाची छाप सोडल्यात. पण प्रत्येक स्टेज, प्रत्येक मैदान, प्रत्येक खेळपट्टी ही विकेट वेगळी असते. मैदानावरती पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल 1 धावेत असताना पाहायला मिळत आहेत. एका धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ते 15च्या घरामध्ये. 15 ऑन स्कोर कार्ड. महत्वाची बाजू काय तर कल्पेश चिरागचं मैदानावरती थांबणं. जसं आपण उल्लेख केला की हे दोन्ही खेळाडू तालमेल आहेत. इतके वर्ष क्रिकेट खेळताना दोघांचं एकमेकांचा असलेला संगम, सर्व काही गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये जाणवत आहेत. सफल झाले होते. अख्खो टप्प्याच्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतला. स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू गेलाय. सी मार्शा बार षटकार. बापरे स्क्रीनवरती आखोड टप्प्याचा बॉल, शॉर्ट पूलचा फटका केला आणि प्रॉपर लेन मध्ये होते. म्हणजे आखोड टप्प्याचे बॉल या मैदानावरती तर बहुधा कोणी सोडत नाही. आणि ज्याने कोणी सोडले असेल त्याने मिस केले असतील. कारण शॉर्ट टप्प्याचे बॉल या मैदानावरती मिळणं ही तर मेजवानीच आहे. बॅट्समॅन साठी मेजवानी आहेत, पण ज्या बॅटरने सोडलाय तो म्हणतो की बाबा हा बॉल का सोडलाय. अशी काही संघ आहेत की बाबा त्याने हा बॉल का सोडला तो प्रश्न सध्या त्यांच्या मनामध्ये सुरू आहेत. धावफलकावरती धावा पाहिला तर 21. 41 करायच्या, त्यातल्या त्यात अर्धा झाल्यात.
अर्ध्यापेक्षा थोडं जास्त झाल्यात. आता अर्धा करायचे आहेत, 20 करायचे आहेत. तुमच्याकडे बॉल आहेत 19. कल्पेश पाटीलच्या बॅटमधून 4 मध्ये 9 आणि दुसऱ्या बाजूला चिरागच्या बॅटमधून 7 मध्ये 12. ह्या धावा आतापर्यंत येत आहेत. ऋतिकचा शेवटचा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल ओव्हर द विकेटने. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा इंटू द गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होता मिड ऑफला, मिड ऑफच्या अगदी बाजूने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पार. शेवटच्या बॉल वरही आलाय, चौकार. दादाच आहे हे स्वप्न, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान, दादाने वाढवला. खर्डीचे कॅप्टन आले असतील तर या. मला वाटतं रुपेश भाऊ उपस्थित आहेत. रुपेश या. हे मैदान आहे शिरगावचं मैदान आहेत. 18 बॉलमध्ये 16ची गरज आहे. बाबा भूपेंद्र बाईला सर्व काही माहित आहेत, पण मुद्दाम माझ्याकडे बोट दाखवतो किती पाहिजेत. त्याला बरोबर माहित आहे. काही असतात असे, कारण ते विचारतात, त्यांना माहित आहे की बाबा स्कोर सांगितला तरी पुन्हा विचारणार किती पाहिजे. आणि भूपेंद्रबाई यांचा उल्लेख मी का करतोय, कारण प्रत्येकाला माहित आहेत संजयबाई बदामबाई यांचे बंधू आहेत. आणि आज तो खेळाडू आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु एक असा खेळाडू फायटिंग स्पिरिट त्या खेळाडूच्या मी नेहमी पाहिलात आणि नेहमी सहवासामध्ये होतो. म्हणजे भरपूर काही गोष्टी त्यांच्या आठवणी अगदी लगेच डोळ्यासमोर येतं. जसं बदामबाईचं नाव घेतलं का गोलंदाजीवरती गोलंदाज दाखवलं त्यांना पाहिला मिळतील. रितेश आला तिसऱ्या षटकासाठी. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. धावफलकावरती धावा पण पहिला तर एका धावेनं पुढे वाढत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 26-26 सनील आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर एक धाव आले 26. विपुल आता मॅच थोडा सहज वाटू लागलाय, कारण दोन खेळाडू मध्ये भागीदारी सुरू आहे. दोघांचे तालमेल खूप चांगलं आहे. दुसरा चेंडू फुलटॉसला पिक केला, चेंडूला पाठवले उंच हवेमध्ये सीमारेषा पार, षटकार. मारू दे डिमांड ही पब्लिकची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषक. बघा पहिल्या इनिंग मध्ये आपण केवळ जागेवरून मारतोय, इथे शफल झाले, फुलटॉसला पिक केला आणि खूप चांगला आदरणीय भरतराव सरांनी सर उल्लेख केला होता की तुम्ही जागेवरून खेळताय, इथून ती चुकी नाही घेत आहे, अवे फ्रॉम द बॉडी खेळताना ती पॉवर तुमच्या बॅटमधून नाही दिसत. प्रॉपर शफल झाले आणि फुलटॉसला पिक करत चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी. म्हणून मी त्याच मुद्द्यावरती नव्हता. पहिल्या डावामध्ये मी पाहिलं होतं की ते जागेवरून खेळत होते. सफल झाले, सफलही झाले. बाबा हे मैदानच असं आहे, एकदा सफल झाले की तुम्ही सफलही होणार आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 बॉल मध्ये रन करायचे 9. चला कॅप्टन खर्डी थोडं, कारण तुमच्यासाठीच आम्ही थांबलोय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 15 मध्ये करायचे 8. आता माहित आहेत कल्पेश पाटीलला, माहित आहेत कल्पेश पाटीलची नेहमी आपण बॅटिंग पाहिलं भरपूर वेळा भरपूर स्पर्धेमध्ये अगदी जवळून पाहिलं आहे. कल्पेशचा अँकर रोल असतो, कारण कल्पेशचं षटक, कल्पेशची बॅटिंग ही पाहण्याची मजा काही वेगळीच असते. येणारे 15 बॉल मध्ये रन करायचे 8. सनी पुन्हा तयार. सनीलचा बॉल फटका खेळलाय पुन्हा एकदा. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. 6 रन, 6 आर. कोई हीरो यहाँ, कोई जीरो यहाँ, कोई स्टार है, कोई बेकार है, कोई हीरो. जसं विपुल आपण खास करून एका गोष्टीचा उल्लेख करतो की किती षटकार आले आहेत, त्याच्यापेक्षा किती बॉल मैदानावरती भासले आहेत, म्हणजे किती बॉल मैदानावरती आले नाहीत याची गोष्टी आहेत. मराठी भाषेने आज मराठी जास्त बोलावं लागणार आहे. 4 बॉल आलेले नाहीयेत, म्हणजे जास्तीत जास्त बॉल 14 मध्ये करायचे 2. आणखीन एक वेळा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु नाही खेळू शकले. आता मागचा मॅच जर पाहिला तर तोही 2 ओव्हर ठेवूनच जिंकला होता. आता इथून तसं काही होणार का? परेडपाडा संघानं 2 ओव्हर ठेवून तो मॅच जिंकला होता श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या अगेन्स्ट. आता इथून 13 बॉल मध्ये रन करायच्या 2. 39 झाल्यात. 2 धावेची गरज आहे. मागच्या मॅच 2 षटक झाला. शेवटचा चेंडू या षटकातील, यावर मॅच फिनिश केली जाईल का ते देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, असं आपण खूप चांगला उल्लेख कल्पेश आणि चिरागचा केला. पहिल्या इनिंग मध्ये आपण ऋतिकला पाहिलं होतं. ऋतिक त्या फॉर्म मध्ये VVPL होता.
तुमचा फॉर्म या मैदानावरती करंट तुम्ही तुमच्या मॅचच्या सिच्युएशननुसार कशा प्रकारे खेळ करता हे जास्त. आणि हे दोघंही फलंदाज दोन्ही सलामीवीर बॅटर अजून सज्ज असताना त्या इन फॉर्म मध्ये फलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढला. फिनिशिंग शॉट आलाय चिरागच्या बॅट मधून. मॅचला फिनिश गेलं. चेंडू गेले कव्हर रिझन मध्ये चौकारासाठी. अभिनंदन टीम. आई जीवदानी घासपाडा भाटपाडा. हार्ड लक टीम. जय मल्हार बुलेश्वरी बोलिन्स. नक्की नक्की अभिनंदन असेल खास करून आयोजित आणि घासपाडा भाटपाडा संघ, कारण 2 धाब्यांच्या पॅनलचा सामना करतानाही तो सामना मात्र त्यांनी जिंकलायत आणि अगदी 2 षटकं ठेवून जिंकल्यात. दोन्ही संघ हस्तांदोलन करा. हस्तांदोलन खूप महत्वाचं आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहेत. आपल्या मैत्रीपूर्ण संबंध नेहमी क्रिकेटमध्ये जपणंही गरजेचं आहे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन तयार होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर आई सत्वाई खार्डीचा संघ आहेत, खामलोलीचा संघ आहेत. विपुलजी पाटील यांचा आवाज आपण टॉस कबावच्या दिशेने ऐकणार आहोत. टॉस केला जाणार आहेत. मयूरजी आणि नितीनजी आपणास विनंती सर, आपल्या दोघांच्या शुभ टॉस होईल. आई सत्वाई खार्डी आणि खामलोलीच्या संघामध्ये रंगणारा मॅच आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तोही दिला जाणार आहे. त्याच्यावरती लक्ष आपलं असणार आहे. आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. टॉस केलं जाईल. आई सत्वाई